have seen about practice set 6.3 in which we study first question. Factorize given or following example. मागील तासाला आपण सराव संच 6.3 बद्दल माहिती बघत होतो. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रश्न सोडवला होता. पहिला प्रश्न होता आपला अवयव काढा. तर या प्रश्नामध्ये एकूण 8 प्रश्न होते. त्याच्याबद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती बघितली होती. या तासाला आपण 6.3 मधल्या दुसऱ्या प्रश्नाचा विचार करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला पहिले जे उदाहरण दिले ते पहिले उदाहरण दिले इन सेकंड क्वेश्चन ऑफ प्रैक्टिस सेट 6.3. The first example given is x plus y cube of bracket minus x minus y cube of bracket. By using the expansion formula, let x plus y cube of bracket is a and x minus y is a term b. Then we know that the example can be solved by using the formula a cube minus b cube is equal to a minus b in second bracket a square plus ab plus b square. So the question is x plus y cube of bracket minus x minus y cube of bracket. Now we solve this example. आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. मग या उदाहरणामध्ये बघा आपल्याला दिसून येतं की a च्या ठिकाणी आपण काय घेतलंय x अधिक y कंसाचा घन आणि b च्या ठिकाणी काय घेतलंय x वजा y कंसाचा घन. मग ह्याचा विस्तार कसा करायचा हे आपल्याला माहित आहे. मग आता आपण त्याचा विस्तार लिहू शकतो. पहिल्या कंसात a b म्हणजे या पद्धतीने आणि दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. मग या ठिकाणी पहिल्या कंसात आपण चौकटी कंसामध्ये हे पहिलं पद आणि हे दुसरं पद यांची वजाबाकी केली. दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x अधिक y कंसाचा वर्ग. त्यानंतर पहिले दुसरे पद यांचा गुणाकार म्हणजे x plus y आणि x minus y त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण इथे केलं. आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे x वजा y चा वर्ग. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणी केली. आता यांच्यामध्ये क्रिया होते. काय क्रिया होते तर यांच्यामध्ये वजाबाकीची क्रिया होते. मग आपण या ठिकाणी लिहूया. या ठिकाणी या दोन कंसामध्ये जी पद आहेत त्यांच्यामध्ये जी क्रिया होते ती क्रिया आपण करून घेणार. x अधिक y जसं तसं कंस काढल्यानंतर आता by removing this bracket minus into plus we get minus and minus into minus we get plus. After that in a second bracket the square of ax plus y we get x square plus 2xy plus y square. The multiplication of these two terms is x square minus y square and the square of this bracket is x square minus 2xy plus y square. Now आता काय होतंय बघा या x ला चिन्ह एक वजा अधिक आणि या x ला वजा चिन्ह हे दोन्ही x काय झाले कॅन्सल.
शिल्लक काय राहिलं इथलं y आणि इथलं y किती झाले 2y. आता बघा इथं जी क्रिया होती ती आपण करून घेऊया यांच्यामध्ये. या ठिकाणी वजा y वर्ग आहे इथं अधिक y वर्ग आहे हे दोन्ही कॅन्सल झाले. शिल्लक जे राहते त्याच्यामध्ये परत इथे 2xy इथे वजा 2xy यांच्यामध्ये वजाबाकी होईल. शिल्लक काय राहते x वर्ग आणि नंतर अधिक x वर्ग इथलं x वर्ग नंतर इथे x वर्ग अधिक x वर्ग आणि नंतर या ठिकाणी अधिक y वर्ग. एवढी पद्धत शिल्लक आहे. परत एकदा सांगतो या पायरीमध्ये काय काय झालं. त्या y वर्गाला वजा चिन्ह आहे याला अधिक चिन्ह आहे ते यांची वजाबाकी झाली 2xy आणि 2xy चिन्ह भिन्न असल्यामुळे त्यांची वजाबाकी झाली. राहिलेली पद आपण पुढे घेतली x वर्ग घेतला x वर्ग घेतला x वर्ग घेतला आणि y वर्ग घेतला. आता यांच्यामध्ये जी क्रिया होती ती आपण पुढे करून घ्यायची. आता यांच्यामध्ये काय क्रिया होते पहा. तर आता कंसाच्या वरच्या ज्या संख्या आहेत त्या कंसाच्या संख्येला काय होते गुणिले होते. मग या ठिकाणी 2y ने कंसाला गुणल्यापूर्वी आपण याची बेरीज करून घेऊया. बेरीज येते 1 2 3 3x वर्ग अधिक y वर्ग. आता 2y ने आता गुणल्यानंतर काय मिळते पहा 3 गुणिले 6 x वर्ग y अधिक 2y गुणिले y वर्ग म्हणजे y. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पहिल्या प्रश्नाचे अवयव या पद्धतीने आपला किंवा ह्याचं सरळ रूप आपल्या या पद्धतीने मिळतं. आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. आज हा पहिला प्रश्न याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये in a second example the example given here is 3a plus 5b cube of bracket minus 3a minus 5b cube of bracket. By using the formula of factors we get 3a plus 5b square of cube of bracket minus 3a minus 5b cube of bracket is equal to 3a in a first bracket or in a first square bracket we get 3a plus 5 minus 3a minus 5b. And in second bracket like this या सूत्राप्रमाणे 3a plus 5b square of bracket plus 3a plus 5b into 3a minus 5b plus cube of second term that is a 3a minus 5b. We get by resolving this ब्रॅकेट्स जे काही आतले कंस आहेत त्या आतले कंस आता आपण काढून टाकूया. काय मिळते पहा 3a अधिक 5b ह्या चिन्हामुळे या कंसाचे चिन्ह बदलतील. वजा गुणिले अधिक वजा 3a वजा वजा अधिक 5b. हा पहिलाचा कंस आपला पूर्ण झाला. फक्त काय केलं जे काही साधे कंस होते ते कंस काढून टाकले आणि
आणि चिन्ह बदल आपण करून घेतले. आता दुसऱ्या कंसात काय मिळेल? दुसऱ्या पदाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग d cube square of 3a is a 9a square plus 2 गुणिले 3 गुणिले 5 30 ab अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 25b वर्ग. आता ह्या दोन कंसांचा गुणाकार काय मिळतो? तर 9a वर्ग वजा 25b वर्ग हे आपल्याला माहित आहे. आणि ह्या दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3a वजा 5b कंसाचा वर्ग हे आपल्याला मिळतं 9a वर्ग वजा 30ab अधिक 25b वर्ग. मग आता या ठिकाणी चौकटी कंस पूर्ण करायचा. आता या दोन पदामध्ये काय होत आहे? चिन्ह वेगवेगळे आहे त्यामुळे याची वजाबाकी होईल. शिल्लक काय राहिलं? हा कंस काढल्यानंतर पहिला कंस काढल्यानंतर शिल्लक राहिलं 5b आणि 5b. The addition of 5b and 5b will give 10b in bracket. Here subtraction takes place. 25b square 25b square. The signs are different. Also the sign of 30ab is different. So these two terms also cancel. Remaining terms are 9a square plus 9a square plus 9a square. After that plus 25b square. b square. Now addition of these three terms. या तिघांची बेरीज किती होते? ये 10 दिलं सच. या तिघांची बेरीज होते 9 त्रिक 27a वर्ग अधिक 25b वर्ग. आता या पदाने कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसातल्या पदाला गुणून आपलं उत्तर काय मिळतं पहा. 10 गुणिले 27 आपला मिळतं 270a वर्ग b आणि 25 आणि 10 चा गुणाकार मिळतो आपला 250b घन. तर अशा पद्धतीने आपल्याला हा विस्तार या ठिकाणी मिळालेला दिसून येतो. तुम्हाला हे दुसरं उदाहरण लक्षात आलं असेल. परत एकदा सांगतो, आकड्यात कुठेही गोंधळ करायचा नाही, घाबरायचं नाही. डज नॉट जम्बल इन एनी स्टेप. The simplification is very simple. By using the formula of factors of a cube minus b cube, we factorize these two brackets as a 3a plus 5b in a first bracket, in second bracket 3a minus 5b. The square bracket are completed like this. In a second square bracket, we get square of first term, that is a 3a plus 5b square of bracket. After that, first term into second term, that is a 5a 3a plus 5b into 3a minus 5b, and square of second term is 3a minus 5b square of bracket. Expanding these factors
we get 3a plus 5b minus 3a plus 5b, and the square of this bracket is a 9a square plus 30ab plus 25b square. After then the multiplication of these two brackets, 9a square minus 25b square, and the square of second bracket is a 9a square minus 30ab plus 25b square. There are different signs, so subtraction takes place in between 3a and 3a. The remaining terms is a 5b plus 5b, we get 10b. Here is also 30ab having plus sign, and here is 30ab having minus sign. So these two terms should be cancelled each other. After that, here is a plus 25b square, and here is a minus 25b square. These two terms also subtract each other. The remaining factors are 9a square plus 9a square plus 9a square plus 25b square. After then, we made addition of these three terms, that is a 27a square plus 25b square. After multiplying by 10b, we get 270a square p plus 250b cube. This is a simplification of the 3a plus 5b square of bracket and minus 3a plus 5b cube of bracket. तर अशा पद्धतीने आपण 3a अधिक 5b कंसाचा घन आणि 3a वजा 5b कंसाचा घन यांची वजाबाकी या पद्धतीने आपण केली. आता आपण वळूयात तिसऱ्या उदाहरणाकडे. The third example is a very simple. तिसरं उदाहरण हे अतिशय सोपं उदाहरण दिले आपल्याला. त्याला सरळ कसं द्यायचं पहा. प्रश्न दिलेला आपला की a अधिक b कंसाचा घन वजा a घन वजा b घन. आता a अधिक b कंसाचा घनचा विस्तार आपल्याला माहित आहे. तो विस्तार काय असतो? a घन अधिक b घन अधिक कंसात 3ab 3ab कंसात a अधिक b, आणि ही दुसरी जी दोन्ही पद आहेत ती आपण जसे तसे ठेवू. आता बघा, आपण a घनाचे शेजारी हे a घन लिहूया. प्लेस द टर्म a क्यूब minus a cube after that b cube minus b cube after that 3ab in bracket 3 plus b. आपण काय केलं? a घन वजा b घन ही जी पद आहेत त्या बाजूला घेतली. इथं a वर a घनाच्या शेजारी a घन मांडलं, b घनाच्या शेजारी वजा b घन मांडलं. आता ह्या दोघांमध्ये वजाबाकी, ह्या दोघांमध्ये वजाबाकी, शिल्लक काय राहिलं? 3ab कंसात a अधिक b. मग याचाच अर्थ त्यांचा गुणाकार करून काय मिळतं आपल्याला? 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग. तर हे आपलं उत्तर. तर अशा पद्धतीचा अतिशय सोपा प्रश्न आहे, हा तुम्ही सोडू शकता. आता या प्रश्नाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आपण चौथ्या उदाहरणाकडे वळूयात. हे उदाहरण नीट समजून घ्या. आता आपण चौथ्या उदाहरणात काय दिले पाहूया. इन ए फोर्थ एक्झाम्पल, the question given is p cube minus in bracket p plus 1 cube of bracket. Now simplify
दिस क्वेश्चन ॲज फॉलोज. आता हे आपण सरळ रूप देऊयात. त्याला कसं द्यायचं सरळ रूप बघा. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी कंसाचा घन याचा विस्तार काय आहे. या पद्धतीने आपण जे पहिले जे पद आहे ते आपण असंच पुढे ठेवूयात वजा. आता ह्याचा विस्तार इथं मांडून घेऊयात आपण. मग ह्याचा विस्तार काय येतो पहिल्या पदाचा घन. the cube of first term is e cube. After then the cube of second term is 1 plus 3p into 1 in bracket p plus 1. p plus 1. Or this step can be written as such that 3 into p into 1 in bracket p plus 1 and complete the square bracket. या पद्धतीने आपल्याला काय मिळालं. पहिलं जे पद आहे ते जसं तसं ठेवलं आपण. या दुसऱ्या कंसावर जर आपण लिहिला तो वर्ग काय मिळतो आपला p घन पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 1 चा घन तोच मिळतो आपल्याला. आपण इथे थोड्या वेळात मांडूया. अधिक 3 गुणिले p गुणिले 1 कंसात p अधिक 1 चौकटी कंस पूर्ण. या मग आता पुन्हा आपण लिहूया p घन. आता इथे चिन्ह बदल होईल वजा p घन वजा याचा वर्ग किती येणार 1 अधिक त्यांचा वर्ग किती येणार 3p कंसात p अधिक 1. आता इथं वजाबाकी होते कोणाची त्या दोघांची. शिल्लक काय राहिलं इथलं वजा 1 अधिक 3p वर्ग अधिक 3p म्हणजेच आपलं उत्तर काय 3p वर्ग अधिक 3p वजा 1 हे आपलं उत्तर असेल. तर अशा पद्धतीने आपण हे चौथं उदाहरण ही सोडवू शकतो. The example can be solved as in front of you. Here by removing this bracket we get minus p cube minus 1 plus into minus minus 3p in bracket p plus 1. After that we get subtraction of these two terms takes place. The remaining terms are minus 1 minus 3p in bracket p plus 1. We get minus 1 minus 3p into p square minus into plus we get minus 3p. After that the answer is minus 3p square minus 3p minus 1 in a descending form of index. तर अशा प्रकारे आपलं हे चौथं उदाहरण या ठिकाणी मिळालं. आता आपण शेवटच्या उदाहरणाकडे जाणार आहोत. The last question is given here, that is 3xy
minus 2ab cube of bracket minus in bracket 3xy plus 2ab cube of this second bracket. By using the formula of vectors, we write the vectors of this question as, or this example as, in first bracket 3xy minus 2ab, in second bracket 3xy minus plus 2ab, in a second bracket square of first bracket, that means 3xy minus 2ab square of bracket plus first bracket 3xy minus 2ab second bracket 3xy plus 2ab and the square of second term, that is a 3xy plus 2ab cube square of this side. Square bracket complete. After then simplifying this first bracket, we get 3xy minus 2ab plus 3xy plus 3xy. Here is a minus sign, so the remaining side sign must be changed. Minus 3xy minus 2ab. बघा, जो काय पहिला कंस आहे या पहिल्या कंसात काय आहे 3x वजा y वजा 2x वजा y आणि 3x y अधिक 2x ab यांची वजाबाकी. मग विस्तार सूत्राचा वापर करून आपण या पद्धतीने हे लिहिल्यानंतर आता यातली काही पद ही वजाबाकी होऊन नष्ट होतील. आता दुसऱ्या कंसाचा विस्तार आपण लिहूया. The square of 3xy minus 2ab, we get 9x square y square minus 3 into 2 into 2, we get 12xy ab plus square of second term, that is a 4a square b square, and the multiplication of these two terms is as 9xy x square y square minus 4a square b square, and the expansion of this last term is as plus 9x square y square plus 12xy ab plus 4a square b square, like this. Then here subtraction takes place in between 3xy and 3xy. Here is a plus and here is minus. We get, removing this bracket, पहिला कंस काढून टाकूया. यांच्यामध्ये वजाबाकी होते, राहिलेली वजा 2ab आणि वजा 2ab. आता इथं
दुसऱ्या कंसात इथं काय आहे 12xy ab आणि इथं अधिक 12xy ab यांची काय होते वजाबाकी होते यांची वजाबाकी होते हे 4 a वर्ग b वर्ग आहे इथं अधिक 4 a वर्ग b वर्ग आहे यांची पण वजाबाकी होते राहिलेली उदाहरण पुढे घेऊया आपण मग काय राहिलं 9x वर्ग y वर्ग अधिक 9x वर्ग y वर्ग अधिक 9x वर्ग y वर्ग आणि या ठिकाणचं 4a वर्ग b वर्ग ठीक आहे आता त्या दोघांची बेरीज होते ती किती येते बेरीज वजा 4 येते मग या तिघांची बेरीज किती झाली 27 9 9 आणि 9 27 x वर्ग y वर्ग आणि 4a वर्ग b वर्ग 4a वर्ग b वर्ग आता या ठिकाणी त्या कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसाला बोलून काय म्हणतात आपल्याला वजा गुणिले अधिक वजा 27 चौक 108 x वर्ग y वर्ग ab वजा गुणिले वजा 4 चौक 16 a घन b घन तर हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं ठीक आहे तर हे उदाहरण परत एकदा बघा कसं तर या उदाहरणात आपण जी काय आपला फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी फॅक्टरचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरला जी काय विस्तार सूत्र आहे त्या विस्तार सूत्राचा उपयोग या ठिकाणी केला तर आपल्याला पद दिली होती ती पद होती 3xy वजा 2ab कंसाचा घन वजा 3xy अधिक 2ab कंसाचा घन मग याचा विस्तार आपण या पद्धतीने लिहिला अवयवाचे सूत्र वापरू मग यांच्यामध्ये या ठिकाणी वजा चिन्ह असल्यामुळे या कंसातली जी काही पद आहेत त्याची चिन्ह बदलली गेली 3xy वजा 2ab हे वजा 3xy झालं वजा 2ab झालं त्यामुळे 3xy आणि 3xy यांची वजाबाकी झाली राहिलेली पद आपण या ठिकाणी लिहिली आता दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3xy वजा 2ab कंसाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे 3xy वजा 2ab आणि 3xy अधिक 2ab या दोन कंसाचा गुणाकार आणि दुसऱ्या कंसाचा वर्ग म्हणजे 3xy अधिक 2ab कंसाचा वर्ग हा विस्तार आपण करून घेतला तो मिळाला आपल्याला पहिल्या कंसाचा विस्तार या पद्धतीने मिळाला आपल्याला 3xy चा वर्ग म्हणजे 9x वर्ग y वर्ग वजा 12xy ab म्हणजे दोन गुणिले पहिले दुसरे पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4a वर्ग b वर्ग त्यानंतर ह्या दोन कंसाचा गुणाकार झाला 9x वर्ग y वर्ग वजा 4a वर्ग b वर्ग तुम्ही गुणाकार करून पाहू शकता हा गुणाकार आपल्याला एवढा मिळतो मग हा गुणाकार एवढा मिळाल्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग आपल्याला या पद्धतीने मिळतो 9x वर्ग y वर्ग अधिक 12xy ab अधिक 4a वर्ग b वर्ग आणि नंतर आपल्याला माहित आहे जी काही पहिला कंस होता
त्या पहिल्या कंसामध्ये जी काही आपल्याला पदं दिली होती त्यातलं 3xy आणि 3xy हे कॅन्सल झालं होतं. 2ab आणि 2ab यांची बेरीज किती आली? 4ab. या ठिकाणी 12xy ab आणि 12xy ab यांच्यामध्ये चिन्ह भिन्न आहे त्यामुळे त्यांची वजाबाकी झाली. ही पदं कॅन्सल झाली. 4a वर्ग b वर्ग आणि 4a वर्ग b वर्ग यांच्यामध्ये ही वजाबाकी झाली. राहिलेली पदं आपण मांडून घेतली. 9x वर्ग y वर्ग 3 वेळा अधिक 4a वर्ग b वर्ग. मग त्यांची जी बेरीज आहे या बेरजेने कंसाला गुणून आपल्याला काय मिळालं? वजा 118x वर्ग y वर्ग ab वजा 16a घन b घन. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण दुसरा प्रश्न संपवलेला आहे म्हणजे सराव संच 6.3 आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण पुढील तासाला गुणोत्तरीय वैजिक राशी याबद्दल माहिती बघणार आहोत. म्हणजेच पुढच्या तासाला आपण इन ए नेक्स्ट व्हिडिओ we have seen about the rational algebraic expressions and practice set 6.4. This is the last practice set of this chapter. Here I will request you to see the video carefully and solve practice set 6.3. Read the page 31 and 32 and also solve the practice set 6.3. आपण या ठिकाणी काळजीपूर्वक व्हिडिओ पाहून सराव संच 6.3 सोडवायचा आहे. पुढील तासाला आपण जी काही गुणोत्तरीय वैजिक राशी आहे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. सर्वांचे धन्यवाद.